मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. इयत्ता 7वी शिष्यवृत्ती गणित या विषयातील घातांक या घटकातील स्वाध्याय 9.2 मधील प्रश्न शॉर्ट ट्रिकच्या साहाय्यानं कसं सोडवायचं या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न आहे एचा एक्स कंसाचा वाय वजा झेड घात गुणिले एचा वाय कंसाचा एक्स झेड वजा एक्स घात गुणिले एचा झेड कंसात एक्स वजा वाय घात. घातांकाच्या नियमानुसार आपल्याला सोडवायचं आहे. आधी घातांका संख्येचा घात जर असेल तर पाया तोच ठेवून घातांकाचा गुणाकार करावा. या नियमानुसार एचा एक्स घात गुणिले वाय वजा झेड म्हणजे एचा एक्स गुणिले वाय एक्स वाय वजा एक्स झेड गुणिले एचा वाय गुणिले झेड वाय झेड वजा वाय एक्स म्हणजेच एक्स वाय गुणिले एचा झेड एक्स म्हणजेच एक्स झेड वजा झेड वाय म्हणजेच वाय झेड. आता पुढच्या स्टेपला बघा. पाया समान आहे. पाया समान असेल तर घातांकित संख्येचा पाया तोच ठेवून घातांकाची बेरीज करावी. म्हणजे एचा एक्स वाय वजा एक्स झेड अधिक वाय झेड वजा एक्स वाय अधिक एक्स झेड वजा वाय झेड. एक्स वाय अधिक आहे, एक्स वाय वजा आहे कटले, एक्स झेड ऋण एक्स झेड धन दोन्ही कटले, वाय झेड अधिक वाय झेड वजा कटले म्हणजे राहिलेला आहे शून्य. एचा शून्यावा घात म्हणजेच त्याची किंमत आलेली 1 जी पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेली आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे 0.00000027 बरोबर 0.27 गुणिले 10चा एक्स घात तर एक्स बरोबर किती. 0.1 2 3 4 5 6 7 8 27 बरोबर 0.27 गुणिले 10चा एक्स घात. आता 0.0 ही संख्या जर आपल्याला 10च्या घातांकाच्या पट लिहायचं असेल तर 0.27 गुणिले 10चा किती सोडून किती शून्य आहेत 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 10चा आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडे असल्यामुळे 10चा वजा 8वा घात येईल बरोबर 0.27 गुणिले 10चा एक्स घात. दोन्ही बाजूच्या समान संख्या काटलेल्या आहेत म्हणजेच 10चा वजा 8वा घात बरोबर 10चा एक्स घात आलेला आहे. पाया समान आहेत म्हणजे घातांक सुद्धा समान असतील म्हणजेच एक्स बरोबर आलेला आहे वजा 8 पर्याय क्रमांक 2. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे वजा 5/7चा वजा 8वा घात या घातांकित संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती. आता गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय तर ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असतात. आता गुणाकार घातांकित संख्येमध्ये गुणाकार त्याची किंमत 1 कधी येणार आहे जर त्याचा घातांक 0 असेल तर. म्हणजे वजा 5/7चा वजा 8वा घात काढायचा आहे आपल्याला. तर या संख्येला कोणत्या संख्येनं गुणलं की किंमत घातांकाची किंमत 0 येणार आहे तर पाया तोच राहणार आहे वजा 5/7 आणि घातांकाचा जर विरुद्ध असेल म्हणजे वजा 8च्या ऐवजी अधिक 8 जर असेल तर या दोन्हीची किंमत किती येणार आहे 1 येणार आहे. कारण पाया समान असेल तर आपण काय करतो घातांकाची बेरीज करतो वजा 8 अधिक 8 भाग कटले म्हणजे वजा 5/7चा 0वा घात येईल म्हणजेच याची किंमत 1 येईल. त्यामुळं वजा 5/7चा 8वा घात ही संख्या वजा 5/7चा वजा 8वा घात याची गुणाकार व्यस्त असेल. त्यानंतर चौथा प्रश्न आहे 13 बरोबर 2चा एक्स घात 2चा वाय घात अधिक 2चा झेड घात तर एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर किती. आता 13 या संख्येची बेरीज येण्यासाठी 2च्या घातांकातील संख्या कोणकोणत्या असतील. आता 2चा शून्यावा घात 2चा पहिला घात आणि 2चा जर तिसरा घात केला तर 2चा शून्यावा घात किंमत आली 1, 2चा पहिला घात किंमत आली 2 आणि 2चा तिसरा घात किंमत आली 8. 8 आणि 2 10 आणि 1 11 येईल. हे बसणार नाही तर काय येईल 2चा शून्यावा घात अधिक 2चा दुसरा घात अधिक 2चा तिसरा घात. 2चा शून्यावा घात 1, 2चा दुसरा घात 4 आणि 2चा तिसरा घात 8. 8 आणि 4 12 आणि 1 13 म्हणजे याची किंमत 13 येण्यासाठी 1 4 आणि 8 या 2च्या घातांकित संख्या 2च्या घातातील संख्या असतील आणि त्यांचे घात असतील 2चा शून्यावा घात 2चा दुसरा घात आणि 2चा तिसरा घात म्हणजेच एक्स बरोबर येईल 0, वाय बरोबर येईल 2 आणि झेड बरोबर येईल 3 आणि तिन्हीची बेरीज येईल 5 पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. यानंतर पाचवा प्रश्न आहे 3चा एक्स घात
बरोबर 27चा वाय घात बरोबर 9चा झेड घात बरोबर 729. आता 729 ही संख्या 3च्या घातांकातील आहे, म्हणजे 3चा चौथा घात 81 येईल, 3चा 5वा घात, 3चा 6वा घात 729 येईल. म्हणजे तीनचा एक्स घात बरोबर 729, म्हणजेच 3चा 6वा घात बरोबर 729 आलेला आहे. म्हणजेच एक्स बरोबर आलेला आहे 6. 27चा वाय घात बरोबर 729. आता 27चा वर्ग किती आहे 729, म्हणजे 27चा वर्ग बरोबर आलेला आहे 729, म्हणजे वाय बरोबर आलेला आहे 2. आणि 9चा झेड घात बरोबर 729. 9चा जर घन केला आपण तर 729 येईल, म्हणजे 9चा तिसरा घात बरोबर 729, म्हणून झेड बरोबर आलेला आहे 3. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, एक्स वाय झेडचा 3/2 घात. एक्स वाय झेडचा 3/2 घात बरोबर किती. एक्सची किंमत आलेली आहे 6 गुणिले वायची किंमत 2 गुणिले झेडची किंमत 3. याचा 3/2 घात काढायचा. 6×2 12, 12 त्रिक 36, 36चा 3/2 घात. 3/2 घात म्हणजे दुसऱ्या मुळाचं तिसरं घात. आता 36चं दुसरं मूळ म्हणजे वर्गमूळ. 36चं वर्गमूळ आलं 6. 6चा तिसरा घात 216. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 6वा प्रश्न आहे एचा 1/3. एचा 1/3 गुणिले एकचा 1/4 गुणिले एचा 1/5 भागिले एचा 1/4 गुणिले एचा वजा 2/3 गुणिले 1 एचा 1/25. इथं एचा 1/4 भागिले एचा 1/4 भाग काढलेला आहे. एचा 1/3 हा खाली एचा वजा 2/3 आहे. याला जर अंशस्थानी नेलं तर ऋण असलेलं धन झालं, म्हणजेच आलेलं आहे गुणिले एचा 2/3 गुणिले एचा 1/5. आता 1 एचा 1/25 आहे. जर याचा व्यस्त जर केलं तर हा ऋण 1/25 धन असलेला घात ऋण होईल, म्हणजे एचा 1/25 ऋण घात येईल. आता एचा 1/3 गुणिले एचा 2/3 छेद समान आहेत, म्हणजेच एचा 2 3/3 घाताला. हे गुणिले एचा 1/5 आहे तसं घेऊ. आणि हा एचा वजा 1/25 आहे, याला जर व्यस्त केलं तर गुणिले एचा 1/25 घात येईल. ऋण असलेलं धन झालेलं आहे. 3/3 म्हणजेच आलं हे एचा पहिला घात गुणिले एचा 1/5 घात गुणिले एचा 1/25 घात. पाया समान आहे, घातांकाची बेरीज करायची आहे, म्हणजे पाया तोच ठेवायचा. एचा 1 अधिक 1/5 अधिक 1/25 या तिन्हीची आपल्याला बेरीज करायची. आपल्याला छेदांचा लसावी 25 काढला. 25 1 25 अधिक 5 5 25 अधिक 1 1 1 25 5 30 1 31/25, म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे एचा 31/25 घात. पर्याय क्रमांक 4 मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे एचा 31/25 घात. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा प्रश्न. वर्गमुळात एक्सचा 3/5 गुणिले वर्गमुळात एक्सचा 2/5 अधिक 2 वर्गमुळात एक्स छेद 2 कंसात वर्गमुळात एक्सचा 2/3 गुणिले वर्गमुळात एक्सचा 1/3 अधिक वर्गमुळात एक्स. आता अंशस्थानी जर आपण सोडवलं समान पाया आहे. घातांक वर्गमुळात एक्सचा 3/5 गुणिले वर्गमुळात एक्सचा 2/5 अधिक 2 वर्गमुळात एक्स छेद 2 कंसात वर्गमुळात एक्सचा 2/3 गुणिले वर्गमुळात एक्सचा 1/3 अधिक वर्गमुळात एक्स. आता अंशस्थानी जर आपण सोडवलं समान पाया आहे. घातांकाची बेरीज करायची, म्हणजे वर्गमुळात एक्सचा 3/5 अधिक 2/5 अधिक 2 वर्गमुळात एक्स आहे तसं ठेवलं आपण. छेद आता छेदस्थानी हा 2ला 2 ठेवलं. पाया समान आहे. घातांकाची बेरीज करायची आहे. वर्गमुळात एक्सचा 2/3 अधिक 1/3 अधिक वर्गमुळात एक्स आहे तसं ठेवलं. वर्गमुळात एक्सचा 3 आणि 2 5/5 म्हणजेच 1 आला इथं, अधिक 2 वर्गमुळात एक्स छेद 2 गुणिले वर्गमुळात एक्सचा 2 आणि 1 3 3/3 म्हणजेच त्याची किंमत 1 येणार आहे, अधिक वर्गमुळात एक्स आहे तसं ठेवलं आपण.
म्हणजे वर आलेल्या अंशस्थानी वर्गमुळात x अधिक 2 वर्गमुळात x छेद खाली आलेला आहे 2 वर्गमुळात x अधिक वर्गमुळात x अंश आणि छेद दोन्ही समान आहेत. भाग कटलेला आहे म्हणजे जी किंमत आलेली आहे 1, जी पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेली आहे. वर्गमुळात x चा 0वा घात, वर्गमुळात x चा 0वा घात म्हणजे त्याची किंमत असणार आहे 1, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. यानंतर 8वा प्रश्न दिलेला आहे 109 बरोबर 3 चा a घात 3 चा b घात 3 चा c घात तर a अधिक b अधिक c बरोबर किती. आता 109 ही संख्या दिली आहे आपल्याला, तर आधी 3चे घातांक लिहू आपण. 3 चा 0वा घात किंमत आली 1, 3 चा पहिला घात किंमत आली 3, 3 चा दुसरा घात किंमत आलेली आहे त्याची 9, 3 चा तिसरा घात किंमत आलेली आहे 27, 3 चा चौथा घात किंमत आलेली आहे 81. आता 3 चा 5वा घात जर केला तर ते 109च्या पुढे असणार आहे, ते घ्यायची काही गरज नाही. आता या संख्या दिलेल्या आहेत, यांच्यामध्ये कोणत्या 3 संख्यांची बेरीज 109 येते तर 81 तर असणार आहे, कारण 109 मोठी संख्या असल्यामुळं 81 अधिक 27, 80 × 100, 107 × 1 108 अधिक 1 म्हणजे 27 अधिक 81 अधिक 1 या 3 संख्यांची बेरीज येईल 109. म्हणजे 3 चा a घात अधिक 3 चा b घात अधिक 3 चा c घात बरोबर 3 चा काय असेल इथं 0वा घात ज्याची किंमत 1 आहे अधिक 3 चा तिसरा घात अधिक 3 चा चौथा घात म्हणजे a अधिक b अधिक c बरोबर आलेला 0 अधिक 3 अधिक 4 बरोबर त्याची किंमत येईल 7, पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. यानंतर 9वा प्रश्न आहे 3 चा 0वा घात गुणिले 3 चा तिसरा घात गुणिले 3 चा 0वा घात कंसात 5 चा 0वा घात वजा 3 बरोबर किती. 3 चा तिसरा घात 27 गुणिले 3 चा 0वा घात 1 कंसात 5 चा 0वा घात 1 वजा 3, 27 गुणिले 1 कंसात 1 वजा 3 वजा 2 आलेला आहे. 27 गुणिले वजा 2 गुणिले 1 वजा 2, 27 दोन्ही 54 वजा 54, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 10वा प्रश्न आहे वजा 3 चा चौथा घात आणि वजा 2 चा चौथा घात या दोन्हीमधील लहान मोठेपणा ठरवायचा आपल्याला, याच्यामध्ये कोणतं चिन्ह योग्य येईल. आता घातांक जरी दोन्हीचे ऋण असले तरी पाया जरी दोन्हीचे ऋण असले तरी घातांक दोन्हीचे सम संख्या आहेत आणि ऋण संख्येचा घातांक जर सम संख्या असेल तर त्याचं उत्तर धन असतं, म्हणजे दोन्ही संख्यांचं उत्तर धन असणार आहे. वजा 3 चा चौथा घात म्हणजे 3 चा चौथा घात 81 येईल आणि वजा 2 चा चौथा घात म्हणजे 2 चा चौथा घात 16 येईल. 81 ही संख्या 16 आणि दोन्ही उत्तरं धन असणार आहेत म्हणजे 81 संख्या 16 पेक्षा मोठा आहे, म्हणजेच इथं पेक्षा